नमस्कार मंडळी. काही आठवतंय? दुपारी झोपेतून उठल्यावर तो कुल्फीवाल्या काकांच्या घंटीचा आवाज ऐकला की आपण कसे धावत सुटायचो. 5 रुपयाची ती कुल्फी आणि हातावरून उगळणारा तो गोडवा. खरंच आपलं बालपण याच छोट्या छोट्या गोष्टीतच सामावलेलं होतं. आज तीच बालपणीची आठवण मी एका नवीन रूपात घेऊन आली आहे. आज आपण बनवतोय कॅरमल कस्टर्ड कुल्फी. बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात आणि एका कुल्फीचा खर्च 10 रुपयापेक्षाही कमी येतो. कुल्फीला तो जुना राजेशाही रंग देण्यासाठी आपण आधी साखर कॅरमलाइज करणार आहोत. कढईत 4 ते 5 चमचे साखर घ्या. अर्धा चमचा पाणी घालून मंद आचेवर तिला वितळू द्या. बघा साखरेचा रंग कसा हळूहळू बदलतोय. अगदी मधासारखा सोनेरी रंग आला की समजायचं आपलं कॅरमल तयार आहे. हीच तर सिक्रेट चव आहे. जास्त डार्क करू नका, नाहीतर कुल्फी कडवट लागेल. आता यात आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे. त्यातील थोडं बाजूला ठेवते. सुरुवातीला कॅरमल कडक होतं, पण घाबरू नका, ते दुधात छान विरघळून जाईल. आता दुसऱ्या बाजूला एका वाटीत 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आणि शिल्लक राहिलेल्या दुधात नीट मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. हे मिश्रण हळूहळू उकळत्या दुधात सोडायचं आणि सतत ढवळत राहायचं. बघा 5 मिनिटातच दूध इतकं छान घट्ट होईल की तुम्हाला माव्याची उणीव भासणारच नाही. आता गॅस बंद करा. बघा तुमचं तासनतास दूध आटवण्याचं कष्ट वाचलं की नाही. आता कस्टर्ड पावडरला पर्याय म्हणायचं झालं तर तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊ शकता आणि 2 ते 3 ड्रॉप तुम्ही व्हॅनिला एसेन्स वापरू शकता. मिश्रण थंड झाल्यावरच ते मोल्डमध्ये भरा. नसेल तर ग्लासात भरा आणि रात्रभर फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवा. मोल्डला झाकण लावा. नसेल तर फॉईल पेपरने कव्हर करा, म्हणजेच आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत. तर बघा तयार आहे आपली कॅरमल कस्टर्ड कुल्फी. ही कुल्फी खाऊन तुमच्या नक्कीच बालपणीच्या आठवणी ताज्या होणार आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि पाठवा तुमच्या बालमित्र-मैत्रिणींना. तुमच्याही अशाच बालपणीच्या काही आठवणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसह. बाय.